नमस्कार भारत, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहत आहात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत यवतमाळ शहरामध्ये. यवतमाळ शहर हे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये येणारे शहर आहेत आणि माझ्यासोबत येथे उपस्थित आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माननीय सुभाष पवार. यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, आपल्याला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळालेली आहेत, तर याआधी आपली काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? ते असेल तर आम्हाला सांगावे. मागील 10 वर्षापासून 10 ते 15 वर्षापासून मी राजकारणात आहे. काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसपदी काम केलेलं आहे मी आणि एक जिल्हा परिषद इलेक्शन पण लढलेलं आहे मी काँग्रेस पक्षाकडून. त्यानंतर 2014मध्ये पण मी आमदारकीसाठी तिकीट मागितलेली होती काँग्रेस पक्षाकडून. 2019ला पण मागणी होती माझी आमदारसाठी आणि यावर्षी पण मी काँग्रेस पक्षाकडून ते मागितली होते की मला खासदारकी द्याल तुम्ही, पण ते त्या युती झाल्यामुळे काँग्रेसकडून काही जमलं नाही ते असं. तर मग बहुजन वंचित आघाडीची तिकीट झाली आपली. यवतमाळ वाशिम मतदारसंघ हा सार्वत्रिक मोठा मतदारसंघ आहे आणि येथे निवडणुकीमध्ये लोकांची टक्केवारीसुद्धा भरपूर असतात मतदानाची. तर आपण जनतेमध्ये जेव्हा निवडणुकीसाठी जाल तर आपला मुद्दा काय असणार आहे, आपला अजेंडा काय असणार आहे, आपण जेव्हा जनतेकडे मतं मागण्यासाठी जाल तर? हे जे इलेक्शन आहे, ही जे लढाई आहे इलेक्शनची, ही विचाराची लढाई आहे. आता माझ्या विरोधामध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत, म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे साहेबांचे गट. माझं जी पार्टी आहे ही आपण बाळासाहेबांची बहुजन वंचित आघाडी यांच्या मार्फत चाललेलो आपण. आणि शिवसेनेच्या आणि आपल्या बहुजन वंचित आघाडी म्हणा की आपल्या विचारधारेत खूप फरक आहे. आपण फुले शाहू आंबेडकरची विचारधारा घेऊन पुढे जातो आहे, जे की या देशाला, या राष्ट्राला त्याची खरी गरज आहे. त्यामुळे आपण यश मिळेल आपल्याला असं मला आशा आहे. निश्चितच महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर विचारांची विचारधारा जोपासणारा राष्ट्र आहे आणि हीच विचारधारा घेऊन आपण जनतेमध्ये जाल असं यांनी सांगितलेलं आहे. तर यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये आपण जसा उल्लेख केला, महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे दोन्हीही दिग्गज असे उमेदवार उभे आहे आणि उभे राहण्याची शक्यता आहे. एक महाविकास आघाडीची सीट उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि महायुतीकडून सुद्धा उमेदवार जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आणि दोघीही दिग्गज असे उमेदवार आहेत. तर आपण जनतेमध्ये जाल तर आपण कोण्या मुद्द्यानुसार आपण जनतेला आकर्षित कराल? जनतेमध्ये जाऊन आपण माझे 2 टार्गेट आहे. एक शेतकरी आणि दुसरा युवा वर्ग. आज शेतकऱ्याचे हाल खूप बेकार झालेले आहे. म्हणजे हे जे गव्हर्नमेंट आहे, GST वगैरे एवढ्या चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे त्यांनी, की आर्थिक परिस्थिती ग्रामीण भागातील शेतकऱ्याची जर झालेली आहे एकदम. त्यांना सपोर्ट प्राईस म्हणजे सपोर्ट प्राईस त्यांना द्यायला पाहिजे शेतमालाची, ती दिल्या जात नाही. लागवड खर्च त्यांचा वाढलेला आहे, उत्पन्न कमी झालेलं आहे, त्यांची बॅलन्स शीट पूर्ण बिघडलेली आहे शेतकऱ्यांची. तर त्यांच्यासाठी मी एक काम करणार शेतकऱ्यांसाठी. आणि दुसरं म्हणजे युवकांचं, जे आता सुशिक्षित बेरोजगार युवक आहे, यांना प्रत्येक वेळेस एक्झाम काढल्या जाते, त्यांना हजार रुपये फी त्यांच्याकडून घेतल्या जाते. 1000 रुपये फी घ्यायची, फॉर्म भरून घ्यायचे, परीक्षा घ्यायची, परीक्षेत काहीतरी गोंधळ करायचा आणि ते पुन्हा आणखी त्याच्यावर स्टे आणून टाकायचं. आज करोडो रुपये हे सुशिक्षित बेरोजगाराकडून जमा करत आहे शासन हे. आणि ते ITC झालं किंवा ते कोणतं NBSC काय 2-4 आहे ना, ते IBCL नाही का, या 2-4 लोकांचं कंपन्याचं भलं करणं चालू आहे याच्यात आणि सुशिक्षित बेरोजगारांना लुटणं चालू आहे. तर ही लूटमार थांबवणार आपण तिकडे. मी जर खासदार झालो हे सर्व बदल करून टाकणार मी याच्यात. साधारणतः यवतमाळ वाशिम हा संपूर्ण मतदारसंघच जर आपण पाहिला, प्रामुख्याने जर यवतमाळ पाहिलं तर यवतमाळ हा शेतकरी बहुल असा जिल्हा आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या भरपूर आत्महत्या होतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न इथे सोडवल्या जात नाही असे जनतेची मागणी आहे किंवा जनतेची निराशा आहे. तर भविष्यामध्ये जर आपण खासदार झाला आणि जर भविष्यामध्ये संसदेमध्ये गेला तर शेतकऱ्याविषयीचं आपण कोणतं धोरण राबवसाल? कारण इथे शेतकरी शेती करतो पण त्याच्या मालाला भाव नाही आणि येथील युवकसुद्धा बेरोजगार आहे. पाहिजे तसा येथे उद्योगधंदा निर्माण झालेला नाही. बरेच लोकांनी इथे खासदारकी केलेली आहेत पण पाहिजे तसा युवकांसाठी कोणताही रोजगार उपलब्ध केला नाही. तर प्रामुख्याने शेतकरी आणि युवकासाठी काही आपल्या डोक्यामध्ये काही प्रकल्प असतील का ते सांगावे.
सर्वात मोठं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जो त्यांचा लागवड खर्च आहे महत्त्वाचा, शेती करताना जो लागवडीसाठी खर्च लागतो हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यावर टॅक्सेसचं ॲप्लिकेशन खूप मोठं झालेलं आहे. GSTच्या माध्यमातून त्यांचं कंबरनं मोडलं आहे. खताच्या किमती वाढून टाकल्या, बियाण्याच्या किमती वाढून लागल्या, इन्सेक्टिसाईड्स पेस्टिसाईड जे आपल्याला लागते शेतीसाठी ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. नंतर एक इरिगेशनची सुविधा आपल्याकडे नाही आहे, म्हणजे जे सोर्स ऑफ इरिगेशन पाहिजे वॉटर नाहीच आहे. त्यानंतर जे इलेक्ट्रिसिटी शेतकऱ्यांना दिली जाते ते त्याचे इलेक्ट्रिसिटी पर युनिट जे रेट जे आहे हे खूप आहे, हे कमी करायला पाहिजे. आणि त्यांचा लागवड खर्च कमी करणे आणि त्यांचं उत्पन्न वाढवणे आणि ते उत्पन्न झालेल्या मालाला योग्य भाव मिळणे, हे जर मिळालं तर शेतकरी या संकटातून शेतकऱ्याचं संकट दूर होईल. जेव्हा की आत्महत्या हा विषय आला शेतकरी की पहिले आपल्या यवतमाळ जिल्ह्याचं नाव येते. यवतमाळ जिल्ह्यावर लागलेलं कलंक आहे, तर हे कलंक दूर करण्याचं काम पहिले मी करील. आणि सेकंड मॅटर युवकांसाठी जे आहे, हे जे त्यांच्या परीक्षेच्या फी आहेत, हे जे गोंधळ चालू आहे यांचा जो रिक्रुटमेंट म्हणला, रिक्रुटमेंट सिलेक्शन प्रोसेस खूप एकदम डिफॉल्टर आहे, मग पूर्ण करप्शन झालेलं आहे त्यात या सिस्टीममध्ये. तर या सिस्टीममध्ये पारदर्शकता आणणे खूप गरजेचं आहे. आणि ह्या प्रायव्हेट कंपन्यांना हे दिल्यापेक्षा हे जे रिक्रुटमेंट सिलेक्शनची प्रोसेस हे गव्हर्नमेंटनेच राबवायला पाहिजे. स्वतः आपल्याकडे अधिकारी आहेत, चांगले IAS IPS कॅडरचे अधिकारी आहेत, त्यांच्या हातात द्या तुम्ही. करप्शन कमी करा त्यातून. त्यांना विश्वास द्या की भाई हे पारदर्शक होते, असं म्हणजे आपलं टॅलेंटच्या भरोश्यावर सर्व सिलेक्शन होतं, पैशाच्या भरोश्यावर होत नाही आहे. नाही तर आज आपण पाहतो ते तलाट्याची परीक्षा झाली, याची परीक्षा झाली, त्याची झाली, किती गोंधळ झाला, पेपर फुटला, हेच प्रकार चालू आहे सब. निश्चितच जर भविष्यामध्ये आपल्याला जर जनतेने संधी दिली तर आपण शेतकऱ्याविषयी आणि येथील युवक आणि बेरोजगाराविषयी काम करू, अशा प्रकारची ग्वाही यांनी दिलेली आहे. एकूणच या सर्व बातचीतवर आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया जरूर द्या, कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद सर, आपण आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.